अजित पवारांच्या बंडानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताबा मिळवण्याची अजित पवारांनी कंबर कसली आहे। शिंदेंच्या स्टाईलनंच आता अजित पवारांनी राष्ट्रवादीवर दावा केला। याबाबतचं पत्र अजित पवारांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलंय। अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत अशा आशयाचा ठराव मंजूर करण्यात आला असून तसं पत्र निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलंय। तशा आशयाचा ठराव पक्षाच्या आमदारांनी एकमतानं मंजूर केल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलंय। त्यामुळे आता संपूर्ण राष्ट्रवादीवर दावा करण्यात आल्याचं स्पष्ट आहे। अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलंय। त्यावर आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। 30 जून रोजीचं राष्ट्रवादीच्या 40 आमदारांच्या सह्यांचं पत्र देखील अजित पवार यांनी दाखल केल्याची माहिती आहे। आज राष्ट्रवादी आम्हाला सगळ्यांना मिळून आपल्याला पुढे न्यायची आहे। चिन्हही आपल्याकडे राहायचं आहे, पक्षही आपल्याकडे राहायचा आहे, त्याला कुठेही दृष्ट लागून द्यायची नाही। अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या आधीच राष्ट्रवादी पक्षावर आणि चिन्हावर दावा केला। त्यामुळे त्यांचे इरादे आता स्पष्ट झालेत। आता राष्ट्रवादी कुणाची याचा फैसला निवडणूक आयोगात होणार आहे। राष्ट्रवादीतल्या बंडानंतर आता दोन्ही गटांच्या वतीनं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। शरद पवार आणि अजित पवारांच्या गटाच्या वतीनं बैठका घेतल्या जात आहेत। आमदार आणि लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण यात अजित पवारांची सरशी झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण अजित पवार गटाला बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा मिळाल्याचं समोर आलंय। राष्ट्रवादीतील फुटीनंतर राष्ट्रवादीचे आमदार कोणासोबत याचा संभ्रम निर्माण झाला। याची पहिली चाचपणी बुधवारच्या दोन्ही गटाच्या बैठकांमधून करण्यात आली, ज्यात राष्ट्रवादीच्या 40हून अधिक आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। विशेष म्हणजे बुधवारच्या बैठकीतही अजित पवार गटाच्या वतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन करत सर्वाधिक आमदार आपल्या सोबत असल्याचा दावा करण्यात आला। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केवळ 13 आमदारांचा पाठिंबा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। बुधवारच्या बैठकीतही अजित पवारांच्या तुलनेत कमीच आमदारांनी वायबी चव्हाण सेंटरला हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं। एकंदरीतच राष्ट्रवादीतील पॉवर गेमच्या पहिल्या फेरीत पुतण्यानं काकावर सरशी केल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईतील मेळाव्यात अजित पवार यांनी शरद पवार यांच्या निवृत्तीचा मुद्दा उपस्थित केला। यावेळी अजित पवारांनी अनेक सवाल उपस्थित करत शरद पवारांवर हल्लाबोल केला। वयाच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी शरद पवारांवर टीका केली। शरद पवारांचं इतकं वय झालं तरी अजूनही राजकारणातून निवृत्त का होत नाहीत असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला। महाराष्ट्र सरकारमध्ये नोकरीमध्ये लागला तर 58व्या वर्षी रिटायर होतो। IAS IPS असेल तर 60व्या वर्षी रिटायर होतात। राजकारणात असेल तर भाजपात 75व्या वर्षी रिटायर केलं जातं। मग शरद पवारांचं वय होऊन सुद्धा हट्ट कशासाठी हा सवाल अजित पवारांनी विचारला। अजित पवारांच्या या टीकेला सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलंय। आता जर वय जास्त झालं, 82 झालं, 83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात का नाही? वडील किंवा आई आजारी पडते तेव्हा हॉस्पिटलमध्ये कोण नेतं वडिलांना? बरोबर? मुली करतात की नाही पोरी तुमच्या? आपल्या वडिलांना म्हणायचं की तुम्ही घरी बसा आणि आशीर्वाद घ्या, मग आम्ही पोरी परवडल्या हो। शरद पवारांबद्दल आदर असूनही शतायुषी व्हावं असं वाटत असल्याचं अजित पवारांनी म्हटलं। तसंच नव्या नेतृत्वाला संधी देणार आहात की नाही असा सवाल अजित पवार यांनी शरद पवारांना विचारलाय। गेल्या वर्षभरापासून राज्यात वेगानं नाट्यमय घडामोडी घडत आहेत। राजकीय नाट्याचे विविध अंक महाराष्ट्रासमोर सादर होत आहेत। त्यातील एक प्रमुख अंक म्हणजे शरद पवारांच्या अध्यक्षपदाचं राजीनामा नाट्य। शरद पवारांच्या याच राजीनामा नाट्याचा उल्लेख अजित पवारांनी आपल्या भाषणात केला। लोक माझे सांगाते या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली। भाषण संपता त्यांनी ही धक्कादायक घोषणा केली। त्यामुळे कार्यक्रमातील उपस्थित कार्यकर्ते भावूक झाले। त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे पवारांनी राजीनामा मागे घेतला। मात्र अजित पवारांनी त्यावर आक्षेप घेतलाय। सांगितलं की आता मी मागे घेतो राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला? शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार कार्यकर्त्यांना गप्प राहण्याचे आदेश देत होते। त्यावरून राज ठाकरेंनी अजित पवारांवर निशाणा साधला होता। मात्र बंडखोरीनंतर पवारांच्या राजीनामा मागे घेण्याच्या कृतीवर सवाल उपस्थित केला गेला। त्यामुळे अजितदादांच्या मनातील खतखत बाहेर आल्याची चर्चा रंगली आहे। राष्ट्रवादीचा एकच शिक्का आहे, त्याचं नाव शरद पवार अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी अजित पवार गटाला उत्तर देत ललकारलंय। बाकी कुणाबद्दलही बोला, आई वडिलांच्या बाबतीत नाद करायचा नाही असं सुप्रिया सुळेंनी ठणकावलं।
राष्ट्रवादी 2 गट पडल्यानंतर अजित पवार यांनी शरद पवारांच्या अनेक राजकीय निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले। अजित पवारांच्या टीकेला सुप्रिया सुळे यांनी जोरदार उत्तर दिलंय। तसंच राष्ट्रवादीचा एकच शिक्का आहे, त्याचं नाव शरद पवार अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी अजित पवार गटाला उत्तर देत ललकारलंय। बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही। शरद पवारांनी राजकीय निवृत्ती घ्यावी असा सल्ला देणाऱ्या अजित पवारांना सुप्रिया सुळेंनी अनेक उदाहरणं देत वय हा फक्त आकडा आहे, जिद्द महत्वाची आहे असं सुनावलंय। अरे एजीचा नंबर जिद्द पाहिजे, आशीर्वाद तर आहेतच। भाजपच्या विरोधात बोलत राहू असं सांगताना सत्ता येते जाते, सत्तेनं सुख मिळत नाही असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावलाय। 2019 मध्ये भल्या पहाटे घडलेल्या शपथविधीचा सस्पेन्स अखेर संपलाय। महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणाऱ्या पहाटेच्या शपथविधीवरचा पडदा अखेर अजित पवारांनीच उठवलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांबद्दल आज अनेक गौप्यस्फोट केले। त्यातला सगळ्यात महत्त्वाचा होता तो पहाटेचा शपथविधीचा। 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना भाजपसोबतही चर्चा सुरू होती। त्या संदर्भात अनेक बैठका झाल्या, पण अचानक शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं अजित पवार म्हणाले। 5 बैठका झाल्या त्याच बंगल्यात आणि मला देवेंद्रला सांगितलं कुठं बोलायचं नाही। पहाटेच्या शपथविधीबद्दल आजवर अनेक वेळा विचारूनही अजित पवार बोलणं टाळायचे, पण आज त्यांनी त्यावरचा पडदा उचलत शपथविधी मागे कसे पवार होते हे सांगितलं। अनेकदा मीडिया मला विचारतो 19ला काय झालं, परंतु मला कुणाला बदनाम होऊन द्यायचं नाही। पडद्यावर दिसतं तेवढं राजकारण नसतं, पडद्यामागं घडतं ते खरं राजकारण असतं असं म्हणतात। आज पडद्यामागे घडलेल्या राजकारणावरचा पडदा अजित पवारांनी उठवल्यानं पहाटेचं रहस्य काही प्रमाणात उजेडात आलं असंच म्हणावं लागेल। राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड केल्यानंतर अजित पवार गटाची पहिली सभा वांद्रेतल्या MET मध्ये पार पडली। अजित पवारांनी आपल्या तडाखे बंद शैलीत भाषण तर केलं, मात्र या भाषणाला भावनिक किनार सुद्धा होते। वांद्रेतल्या MIT मध्ये आमदार आणि पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवारांनी आपल्या मनातली सल बोलून दाखवली। वरिष्ठांच्या आदेशाचं नेहमी पालन केलं तरी नेहमी आपल्याला विलन का बनवलं गेलं असा सवाल अजित पवारांनी व्यक्त केला। का मला लोकांच्या समोर त्या ठिकाणी विलन केलं जातं कळत नाही। वरिष्ठांना राजीनामा मागे घ्यायचा होता तर तो त्यांनी कशाला दिला असा विचारताना महाराष्ट्राने सांगावं की आमच्यात धमक नाही का असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला। तशा पद्धतीनं साहेब मार्गदर्शन करतील, वरिष्ठ नेते मार्गदर्शन करतील, दुसरं त्यांच्या डोळ्यासमोर तयार होईल। काय चुकलं माझं? मला सांगितलं होतं, मी केलं। पक्षातील तरुण नेतृत्वाला आशीर्वाद द्यायला त्यांना काय हरकत आहे असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला। आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही चूक आहे आमची। आपण कुणाचा अवमान केला नाही, आपल्यावर गुगली टाकली तेही झेलल्याचं अजित पवारांनी सांगितलं। अजित पवारांनी आपल्या डॅशिंग अंदाजात भाषण केलं असलं तर या भाषणाला भावनिक किनारही होती। अजित पवार यांनी निवृत्तीच्या वयाची आठवण शरद पवारांना करून दिली, मात्र शरद पवार यांनी शांत आणि संयत भाषण करत अजित पवारांचा समाचार घेतला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित पवारांसह त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांवर पवारांनी जोरदार टीका केली। आपल्या पक्षाचं चिन्ह कुठेही जाणार नाही आणि जाऊ देणार नाही असा निर्धार शरद पवारांनी व्यक्त केला। YB चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीत बोलताना शरद पवारांनी अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर प्रहार केला। त्या विचाराच्या पंक्तीला जाऊन बसणं हे योग्य नाही, लोकशाहीच्या दृष्टीनं एवढंच आहे। जोपर्यंत आपल्या पक्षाचा विचार सामान्य माणसाच्या अंतःकरणात आपलं स्थान आहे तोपर्यंत काही चिंता करायचं कारण नाही असं म्हणत शरद पवार यांनी ऊर्जा निर्माण करण्याचं काम केलंय। त्यामुळे कोणी सांगत असेल की चिन्ह आम्ही घेऊन जाऊ, चिन्ह जाणार नाही, जाऊन देणार नाही। अजित पवारांच्या बैठकीत आणि मेळाव्यात आपला फोटो वापरण्यावरून शरद पवारांनी टोले लगावले। मुंबईमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी फोटो लावली, त्याचा फोटो माझा। त्यांना माहिती आहे की आपलं नाणं चालणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड उलथापालथ सुरू असताना विखारी टीका न करता शरद पवारांनी शांत आणि संयत भाषेत अजित पवार गटाचा समाचार घेतलाय। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याच्या नंतर आता खरी राष्ट्रवादी कुणाची या संदर्भात दोन्ही गटांच्या स्वतंत्र बैठका झाल्या। यावेळी पवार काका पुतण्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करूनही अजित पवार आणि त्यांच्या गटातील नेते शरद पवारांना दैवत मानतात।
कुणी ते आमच्या हृदयात असल्याचं सांगतात, तर कुणी शरद पवार आमच्यासाठी पांडुरंग मानतात. मात्र आपल्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरल्याचा आरोप अजित पवार गटाकडून होतोय. यावर शरद पवारांनी अजित पवार गटात सहभागी नेत्यांवर सडकून टीका केली आहे. साहेब आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहे, त्याही बद्दल आमचं प्रत्येकाचं ते मत आहे की बाबा आमच्या दैवत जरा आमची पण भावना तुम्ही समजा, आम्हाला तुम्ही आशीर्वाद द्या. पांडुरंग म्हणायचं, आणखीन काय काय म्हणायचं, गुरु म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष झालं असं सांगायचं. तुझी गमतीची गोष्ट. पवारांनी फुटीर गटाविरोधात जनतेच्या मैदानात लढण्याचं ठरवलंय. त्यामुळे आगामी काळात पवार काका पोचण्याचा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे. 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली होती. मात्र त्यावेळी 4 महत्त्वाची खाती घेऊन काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. 2004 सालची ती संधी दबडल्याचा फटका पक्षाला पुढच्या काळात बसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलंय. राज्यात 1998 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेससोबत जाऊन सरकार स्थापन केलं. 2004 मध्ये तर काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असताना राष्ट्रवादीचे सर्वाधिक 71 आमदार जिंकून आले. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री बनण्याची संधी होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेल्या या चुकीचा फटका बसल्याचं अजित पवारांनी सांगितलंय. 4 खाती जास्त घेऊन 4 मंत्रीपद जास्त घेऊन आलेली संधी. शरद पवारांचा थेटपणे उल्लेख न करता वरिष्ठ असा उल्लेख अजित पवारांनी आपल्या भाषणात केला. मात्र त्यांनी पवारांनी चुकीचे राजकीय निर्णय घेतल्याचा फटका पक्षाला बसल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय. पक्ष वाढीसाठी झोकून देत 2004 सालापेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचा निर्धार अजित पवारांनी बोलून दाखवला. पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून देण्यासाठी कंबर कसणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. वांद्रे इथल्या MIT मध्ये जमलेल्या आमदार आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवारांनी पक्ष वाढीसाठी दिवस रात्र काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्ष वाढवण्यासाठी आपल्यासह पक्षाचे नेते महाराष्ट्र पिंजून काढतील असं अजित पवारांनी म्हटलंय. राष्ट्रवादीचा जो जास्तीत जास्त 71चा आकडा 2004चा आहे, तो आकडा कुठल्याही परिस्थितीत पुढे घेऊन आम्ही जाणारच. आगामी निवडणुकीमध्ये 90 पेक्षा जास्त जागा लढवून त्यातील जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा आपला प्रयत्न असेल असं अजितदादांनी म्हटलंय. आपले 54 आमदार त्या जागा आपल्याला मिळणारच आहेत. त्याच्यापेक्षा जास्त जागा काँग्रेसच्या ज्या आहेत त्याही आपल्याला मिळणार आहेत. त्याच्यामुळे जागा जवळपास 90 विधानसभेच्या जागा आपण लढवणार आहोत. वैयक्तिक स्वार्थासाठी काम करणार नाही तर सगळ्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचं सांगत शिंदेंच्या शिवसेनेला त्यांनी आश्वस्त केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी कंबर कसणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर झालेल्या पहिल्या सभेत अजित पवारांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र कुणावरही थेटपणे टीका केली नाही. पण अजित पवारांनी ठाण्याचा पठ्ठ्या असा उल्लेख करत जितेंद्र आव्हाडांवर जोरदार निशाणा साधला. तर आव्हाडांनी अजित पवारांना जोरदार उत्तर दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यापासून अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात सुप्त संघर्ष होता. आता राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातला संघर्ष तीव्र होऊ लागलाय. अजित पवारांच्या बंडानंतर जितेंद्र आव्हाड पवारांच्या राष्ट्रवादीची बाजू जोरकसपणे मांडतायत. या जितेंद्र आव्हाडांवर अजित पवारांनी हल्लाबोल केलाय. लोक बरोबर घेतलेत की क्या लोक एकंदरीत संघटनेचं वाटोळ करतील. तुम्ही म्हणाल कोण? उदाहरण देतो, ठाण्याचा पठ्ठ्या. बघा, शेवटी नारळ कोणावर तरी फोडावं लागतं. सोपं काम आहे. माझा काही साखर कारखाना नाही, मी कुठल्या बँकेचा चेअरमन नाही, माझा काही दूध महासंघ नाही. पक्षातून आमदार घालवणाऱ्यालाच आता त्यांनी नेता केलाय असं सांगत अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका केली आहे. एकूणच अजित पवारांच्या टीकेच्या रडारवर जितेंद्र आव्हाड आल्याचं समोर आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रविवारी मोठं बंड झालं. अजित पवारांसह 9 जणांनी शिंदे फडणवीस सरकार सोबत जात मंत्रिपदाची शपथ घेतली. या बंडाबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात असताना मंत्री छगन भुजबळांनी याचं कारण सांगितलं. मुंबई एज्युकेशन ट्रस्टमधील सभागृहात अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला संबोधित करताना छगन भुजबळांनी गंभीर आरोप केले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी अपार प्रेम आणि श्रद्धा असल्याचा दावा करत छगन भुजबळांनी अचानक आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरल्याचा आरोप केला.
शरद पवार यांच्या निकटवर्तीयांमध्ये सध्या बिनकामांच्या बडव्यांची गर्दी असल्याचा स्पष्ट आरोप त्यांनी केला। त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची गळचेपी होत असल्याचंही ते म्हणाले। साहेब आमचे विठ्ठल आहे, पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेलं आहे। उद्धव ठाकरेजी मला विचारतायत तुमची 2 नावं द्या साहेब, कोणती नावं देऊ? साहेबांनी पहिलं नाव छगन भुजबळांचं घेतलं, त्यावेळी बडवे आडवे नाही आले। शरद पवारांच्या आजूबाजूला असलेले बडवे म्हणजे नेमके कोण असा प्रश्न उपस्थित केला जातोय। बडवे म्हणजे नेमकं कोण? छगन भुजबळांचा रुख जितेंद्र आव्हाड, जयंत पाटलांकडे तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होतीये। अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यावर त्याचे पक्षातले अनेक निकटवर्तीय नेते त्यांच्याबरोबर गेले। शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल हे सुद्धा अजित पवारांसोबत गेले। या प्रफुल्ल पटेल यांनी आता थेट शरद पवार यांनाच इशारा दिलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक, आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। या बैठकीला प्रफुल्ल पटेल उपस्थित होते। शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या पुस्तकातून अनेक राजकीय गौप्यस्फोट केले। हा धागा पकडत प्रफुल्ल पटेल यांनी आपल्याला हे पुस्तक लिहायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली। या पुस्तकातून अनेक गौप्यस्फोट होतील असा इशारा पटेल यांनी दिला। ते पुस्तक ज्याला प्रफुल्ल पटेलांनी ज्या दिवशी लिहिलं त्याच दिवशी अख्खा महाराष्ट्राने देशाला काय काय समजेल हे मला अजिबात सांगायची आज तरी इच्छा नाही। या वक्तव्याद्वारे प्रफुल्ल पटेल यांनी अप्रत्यक्षरित्या शरद पवार यांना इशारा दिला असल्याचं बोललं जात आहे। अजित पवार आणि 9 आमदार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राज्यातलं वातावरण तापलं। आपणच खरी राष्ट्रवादी असा दावा दोन्ही गटाकडून करण्यात येतोय। त्यातच आता बंडखोरांविरोधात शरद पवारांनी जनतेसमोर जाऊन राजकीय लढाई लढण्याचा निर्णय घेतलाय। शरद पवार लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार असून त्याची सुरुवात नाशिक जिल्ह्यापासून होणार आहे। नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यामध्ये 8 जुलै रोजी शरद पवार यांची उत्तर महाराष्ट्रातली पहिली सभा होणार आहे। विशेष म्हणजे अजित पवार यांच्यासोबत गेलेले छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात ही सभा होणार आहे। त्यामुळे राष्ट्रवादीच्या बंडानंतर शरद पवारांचं पहिलं टार्गेट छगन भुजबळ असणार आहेत हे या सभेच्या माध्यमातून निश्चित झालंय। पहिली मीटिंग तर म्हणे येवल्यालाच होणार आहे, मग दुसरी मीटिंग कदाचित पुण्याला होईल। साहेब तुम्हाला अधिकार त्याच्या संदर्भामध्ये उद्या जर दौरा त्यांनी सुरू केला तर मला पण 7 दिवसांनी तिथे सभा घ्यावी लागेल, मला उत्तर द्यावं लागेल। येवला कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात ही सभा होणार आहे। राष्ट्रवादीचे नेते माणिकराव शिंदे यांनी पवारांची मंगळवारी सिल्वर ओकवर भेट घेतल्यानंतर येवल्याची सभा ठरल्याचं शिंदेंनी सांगितलं। दरम्यान भुजबळांविरोधात शरद पवार गटातून माणिकराव शिंदे यांना पुढे बळ दिलं जाणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। दुसऱ्याचं नुकसान करताना भाजप स्वतःचं नुकसान करून घेत असल्याचं जयंत पाटील म्हणाले। शरद पवारांच्या उपस्थितीत वायबी चव्हाण सेंटरमध्ये बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। पक्ष चोरणाऱ्यांचा सुळसुळाट सुरू असल्याचा घणाघात जयंत पाटलांनी केलाय। भाजपकडे असलेल्या मंत्रिपदावरून जयंत पाटलांनी निशाणा साधलाय। अरे 105 मधल्या निष्ठावंतांना 4 आणि 5 लोकांनाच मंत्री, म्हणजे दुसऱ्याची कबर खोदता खोदता आपली कबर खोदायचा कार्यक्रम महाराष्ट्रात चालू आहे। अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यामुळे शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये चलबिचल सुरू असल्याचं जयंत पाटील म्हणाले। पुन्हा येऊन तिथं बसली असेल तर उद्धव ठाकरेंच्या सगळ्या आमदारांच्या मनात आज परत फिरायचे वेध लागलेले आहेत। शरद पवारांना तरुणाईचा मोठा पाठिंबा असल्याचं चित्र कराडमध्ये दिसून आल्याचं सांगत पवारांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सगळ्यांनी झोकून देत काम करण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली आहे। यानंतर आपण थेट जातोय राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत बोलतायत माध्यमांशी। अशा पद्धतीची चर्चा देखील बैठकीमध्ये झाली नाही हे मला आवर्जून सांगितलं। विशेष जबाबदारी देण्यात आली आहे का? संपर्क प्रमुख म्हणून आमदारांवर काही विशेष जबाबदारी देण्यात आली आहे का? मगाशी म्हणूनच सांगितलं की संघटन वाढावं आणि संघटनात्मक आमचं देखील योगदान असावं। आमदारांनी देखील त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न आमच्याकडे घेऊन यावेत, आम्ही ते मुख्यमंत्र्यांकडे किंवा अन्य मंत्र्यांकडे घेऊन जावेत, त्या दृष्टीने देखील मार्गदर्शन झाले। एकाच जागेवर नेतृत्वावर म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांवर
दृढ विश्वास आहे त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याची इच्छा असते, ते काम करत असतात. त्यांनी शासन आपल्या दारीच्या निमित्ताने कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये केला हे देखील आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळं राष्ट्रवादी महायुतीमध्ये आल्यामुळं आमच्या मतदारसंघाचं काय होणार आणि आमचे मतदारसंघ कसे सुटणार याच्यासाठी तिन्ही नेते जे आहे, एकनाथजी शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा पवार असतील, हे परिपक्व राजकारणी आहेत. कुठेही कटुता न येता ही महाविकास आघाडी महायुतीची आमचं सरकार जे आहे हे कुठच्याही परिस्थितीमध्ये 45 पेक्षा जास्त खासदार या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडून आणणार. आपकी बैठक की गई उदय जी, आपकी बैठक जो हुई है क्या कहेंगे? एक लक्षात घ्या, आजचा दोन्ही ठिकाणचा मेळावा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता, महायुतीचा नव्हता किंवा महायुतीच्या घटक पक्षांचा नव्हता. तो पर्सनली त्या दोन्ही पक्षांचा होता, म्हणजे राष्ट्रवादीमध्ये जे काही घडामोडी घडलेल्या आहेत त्यांचा होता. तर राज्यातल्या राष्ट्रवादीतल्या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची आज महत्त्वाची बैठक झाली मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आणि त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे उद्योगमंत्र्यांनी की सगळं आलबेल आहे. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.